1928-29 मध्ये काँग्रेसने मुंबईमध्ये गिरणी कामगारांचा मोठा संप घडून आणला, जो संप 6 ते 7 महिने चालला होता। या संपात सर्वात जास्त हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या अस्पृश्य कामगारांना, कारण इतर कामगारांची सामाजिक दृष्ट्या परिस्थिती ही अनुकूल होती, परंतु प्रत्येकच दृष्टिकोनातून अस्पृश्य कामगारांवरच दबाव टाकण्यात आला। त्यांच्याकडे खायची सुद्धा सोय लागत नव्हती, एवढ्या मोठ्या कालखंडासाठी हा संप चालू होता। संपूर्ण संप अस्पृश्य कामगारांच्या जीवावरच मोठा झाला होता, परंतु कापड गिरण्यामधील विणकाम विभागामध्ये सुद्धा अस्पृश्यांना प्रवेश नव्हता। जे मिळेल खालचे हलके कामच अस्पृश्यांना करावे लागायचे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं। संप यशस्वी करण्यासाठी अस्पृश्य कामगार झटत आहे, तेच मेहनत घेत आहे आणि त्याची फळं हे इतर कामगार किंवा मग काँग्रेस घेणार आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण अस्पृश्य गिरणी कामगारांना सांगितले की तुम्ही लवकरात लवकर कामावर परत जा, आणि बाबासाहेबांच्या सांगण्यावरून सर्व अस्पृश्य कामगार आपापल्या कामावर परतले। तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांच्या लक्षात आलं की कामगारांचा उपयोग करून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचं जे आपलं षडयंत्र आहे ते पूर्णपणे